हा गुरुजी नको थांबायला आपण चला चालू करूया. बर थांबा थांबा थांबा. गुरुजी मला मंगलाष्टकांची सुरुवात धनुदीदीला सरप्राईज देऊन करायची चालेल ना? अगं चालेल ना, कर सुरू. आवरा आवरा की लवकर, या लग्नात काडीचा रस नाही आम्हाला. ती आशा चुकून हेता आली तर सगळं संपलं. कमॉन भाग्या. अरे येऊन येऊन येणार कोण? भाग्याशी. अरे काय निवडणुकीला उभी राहिली होय? गाऊन गाऊन गाणार कोण? भाग्याशिवाय हायच कोण? कमॉन. धनुदीदी तुझं इंग्रजी भाषेवर खास प्रेम आहे ना, मग या मंगलाष्टकात तुझ्यासाठी. I wish peace in your life. Always be alert and careful. Please believe in each other and happily live together. शुभमंगल सावधान. आलोच. सूर्य जरा एक मिनिट की बाजूला. हा काय झालं नाना? सूर्य हे 5 लाख आहेत, आपल्या हक्काची रक्कम आहे. माझ्या कामासाठी काढून ठेवलं तर, पण आता याची गरज तुला जास्त आहे. हे पैसे घे, कर्ज फेड आणि आपलं घर वाचव. नाना काय बोलताय तुम्ही? हे पैसे मी घेऊन काय करू? नाना अहो हे तुमचे पैसे आहेत. ह्या पैशांवर आहे ना तुमच्या कुटुंबाचा अधिकार आहे. अहो नाही नाना. अरे मग तू कोण आहेस सूर्य? तू पण मला माझ्या मुलासारखाच आहेस ना. बघा नाना तुम्ही मदतीचा हात पुढे केला हेच लय माझ्यासाठी. हे बघा हे पैसे घेऊन खरंच मला लाजवू नका नाना. अरे पण मी काय तुझ्यावर उपकार करत नाहीये. दत्तून तुझ्या पैशाचं नुकसान केलं ना, मग त्याची परतफेड समज. नाना परतफेड आहे ना परक्या लोकांची करतात. आहो मी तुमच्याकडे परतफेड करून घेतली ना तर माझी मलाच लाज वाटायला लागेल नाना. असं काय बोल नको सूर्या. अरे तर माझं ऐक. अरे घरात तू एकटा राहत नाहीस, तुझे वडील राहतात, बायको राहते, बहिणी राहतात. आणि जर का ती माणसं घर जप्त करायला आली तर सगळ्यांना घेऊन कुठं जाशील? सूर्या अरे घरात लग्न कार्य आहे आणि अशा शुभ मुहूर्तावर आहे ना, जर का काही वाईट घडले ना तर माझा जीव मला खात राहील. ऐक हे पैसे घे आणि ते लोकांचे पैसे भागवून टाक. नाना मी तुमच्या पाया पडतो, पण नका नाही पाप मला करायला लावावं. नका देऊ मला हे पैसे. खरंच मी तुम्हाला सांगतो. सूर्या मला बापावानी समजतोस,
आणि पैसे घ्यायला पाप म्हणतोस वेर. बरं आपलं जाऊ दे. अरे घरच्यांचा विचार कर. हे पैसे घे आणि तुझं घर वाचव. ठीक आहे नाना, मी हे पैसे घेईन पण एका अटीवर घेईन. शक्य तितक्या लवकर मी तुम्हाला परत करेन. ही रक्कम आहे ना, ही रक्कम माझ्यावर उधार राहील. अरे पण सूर्य, हे बघा नाना, हे असं असेल तरच पैसे द्या, नाही तर मला नको आहे. बरं ठीक आहे बाबा, पहिले पैसे घे आणि कर्ज फेडून घर वाचव बाबा. घे. नाना, कसं तुमचं आभार म्हणून तेच कळणं झालंय. शब्द पण कमी पडतील. हो नकोच माणूस. आणि आभार मारून मला परक करू नकोस. अरे आपल्यात आता नवं नातं निर्माण झालंय. हे नातं, हे प्रेम असंच कायम टिकून राहू दे.